अर्थसंकल्पाचा दिवस आहे आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधला हा पहिला अर्थसंकल्प आहे। साहजिकच त्याकडून अनेक मोठ्या अपेक्षा आहेत। अगदी काही वेळापूर्वीच अर्थमंत्री यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं तोंड गोड करून त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली आहे। कॅबिनेट समोर हा अर्थसंकल्प ठेवला जाईल आणि कॅबिनेटची मान्यता मिळाल्यानंतर हा अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर केला जाणार आहे। सध्या कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीसमोर आता कॅबिनेट समोर अर्थमंत्री आपला अर्थसंकल्प सादर करतील। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाल्यानंतर सदनामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे। साधारण 11 वाजण्याच्या सुमारास अर्थसंकल्प सादर व्हायला सुरुवात होईल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहोचलेल्या आहेत आणि कॅबिनेटची बैठक सुरू झालेली आहे। अगदी थोड्याच वेळात सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडायला सुरुवात होईल आणि अर्थमंत्र्यांच्या पोतडीमधून नेमकं काय निघणार, टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार का, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी काय केलं जाणार, ग्रीन एनर्जी सारखे प्रयोग कसे राबवले जाणार, त्यासाठी कशा तरतुदी असतील, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यांच्यासाठी विशेष काही मिळणार का, याकडे खरं तर महाराष्ट्राचं पण लक्ष असेल कारण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत।